तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 मुळे राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। हा कायदा मंदिरांच्या जमिनी हडपण्याचा सरकारी कट असून या अन्यायी मसुद्याच्या निषेधार्थ अकोला आणि मूर्तिजापूर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी या कायद्यातील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला आहे। हा प्रस्तावित कायदा केवळ हिंदू मंदिरांच्या जमिनींना लक्ष करत असून वक्फ मालमत्तांना त्यातून वगळण्यात आलाय। यामुळे देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदार आणि अतिक्रमण धारकांच्या नावे होऊन मंदिरांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत कायमचे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रस्तावित कायद्याने मंदिराच्या जमिनींवर ताबा असलेल्यांना कोणतीही किंमत न घेता भोगवटदार वर्ग 1 चे अधिकार दिले जाणार आहेत। महसूल अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध दिवाणी न्यायालयात दाद मागता येणार नाही, तरी हिंदू मंदिरांच्या जमिनी हडपण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे। शासनाने हा काळा कायदा त्वरित मागे न घेतल्यास संपूर्ण राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंदिर महासंघाने दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, अकोला। महाराष्ट्र सरकारतर्फे जो महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम त्याच्यासाठी जो प्रारूप प्रसिद्ध केलेला आहे 2026 चा अधिनियम होणार आहे, त्यावर आम्ही आक्षेप आणि हरकती दाखल केलेल्या आहेत महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे। त्याचे निवेदन आम्ही इथे देण्यासाठी तहसीलदार मूर्तिजापूर यांना आलो, कारण हा अधिनियम आमच्या मंदिरासाठी, आमच्या देवस्थानासाठी, देवस्थानाच्या मालमत्तेसाठी रिकामा घरचा आहेर होणार आहे। म्हणून त्याच्यासाठी तीव्र नापसंती व्यक्त करत आम्ही निवेदन हे तहसीलदारांना दिलेलं आहे। तुम्ही असं आज अकोला जिल्ह्यामध्ये निवेदन देण्यात आलं। महसूल विभागामार्फत एक अधिनियम काढण्यात आलं, त्यावर हरकती दाखवण्यात आल्या। महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागील 2 वर्षापासून अँटी ग्रॅव्हिटी ॲक्ट आला पाहिजे, परंतु याच्या विरुद्ध शासनाने एक नवीन आदेश काढण्याचा एक प्रयत्न सुरू आहे त्यांचा, आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ याचा आम्ही विरोध करतो आहे। कारण की मंदिर महासंघाच्या मार्फत आणि मंदिराच्या जमिनी ज्या आहेत त्या वाचल्या पाहिजे, हे आमचं सर्वात पहिलं धोरण आहे। आणि वक्फ बोर्डाला जसं आपण एक संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचप्रमाणे आम्ही अशी मागणी आहे हिंदू समाजातर्फे की महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागण्यानुसार की आज हिंदू समाजाचे जे मंदिर आहे त्यांना जे दानमध्ये जमिनी मिळाल्या किंवा संस्थांची जी प्रॉपर्टी आहे ती वाचली पाहिजे, आणि या आदेशाला थांबवण्यात यावं ही आमची कळकळीची विनंती आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती भट। आज आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आहे, नुकताच महसूल व वन विभागातर्फे एक महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 हा शासनाने याच्यावर हरकतींसाठी उपस्थित केलेला आहे, पब्लिक समोर आणलेला आहे। तो आमच्या वाचण्यात आला आणि आमच्या निदर्शनास त्याच्यात खटकणाऱ्या गोष्टी अशा आढळल्या की हे जे प्रारूप आहे हे पूर्णतः अर्धवट माहितीच्या आधारे काढलेलं, नंतर हिंदू देवी देवतांच्या मूर्तींसंदर्भातच फक्त अन्यायकारक वाटतो आहे वरकडे पाहता। त्याचा सखोल अभ्यास केल्यावर असं पण लक्षात येते की इनामं जी आहे देवस्थानाला मिळालेली पूर्वीच्या राजराजवाड्यांनी भाविकांनी दिलेल्या जमिनी या शिवाजी महाराज पेशवेकालीन लोकांनी दिलेल्या आहेत, तर त्या मंदिराची वहिवाट चालावी नीट, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी, उत्सव आहे, गुरुकुल आहे, हे सगळं त्या खर्चातून चालावं म्हणून या जमिनी दिलेल्या आहेत। आणि हे प्रारूप काय करताय, ह्या इनाम जमिनी काढून घेत आहेत मंदिरांच्या। उलट मंदिरांच्या याचं संरक्षण करावं असं सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायनिवाडे आहेत की ही जी जमीन आहे ही हस्तांतरितच करता येत नाही, कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने तसेच उच्च न्यायालयांनी अनेक निवाडे दिलेले आहेत की जिथे जिथे असे जमिनी घेण्याचा, हडप करण्याचा म्हणूया प्रयत्न झाला तो रद्दबातल ठरवण्यात आला, आणि मंदिरांच्या जमिनी संरक्षित करणे हे राजांचं कर्तव्य आहे, राज्य सरकारचं। तर याच्या विपरीत हे काहीतरी घडतं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पुरेसा उपाययोजना सुद्धा दिल्या नाही। जे कुळ आहे, वहिवाटदार आहे, त्यांना जमिनी देऊन टाकणार आहे, म्हणजे अशा बक्षिसासारखे वाटणार आहे। तर हे पण एक कमकुवत बाजू आहे याची। त्याच्यामध्ये पुरेसा अभ्यास केलेला नाही की पुढे जाऊन त्या जमिनींचं मूल्य कोण ठरवणार, जी छोटी छोटी जमीन देवस्थानच्या वाट्याला येईल सगळ्यांना देऊन झाल्यावर, तर हा एक हडपण्याचाच प्रकार असं म्हणावं लागेल। त्यानंतर आणखी निदर्शनास आलेली महत्त्वाची गोष्ट अशी की
वक्फ बोर्डाचं जे हे आहे 1995चा जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार मात्र वक्फच्या जमिनी ज्या आहेत त्या संरक्षित केलेल्या आहेत. जिथे आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्यांना समान हे वागणूक मिळावी म्हणून आपण प्रयत्न करायचा आग्रह धरतो, तिथे हा दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित राहतो. त्यांचे जे खर्च आहे ते सरकारी दप्तरात न होणार. समजा जमिनीचे कब्जे असतील मंदिराच्या तर, आणि इकडे मात्र मंदिरांच्या जमिनी हडपल्या तर त्यांना जर कोर्टात जायचं असेल तर मंदिराच्या विश्वस्तांना लढावं लागणार आहे. त्यांना स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करावा लागणार आहे. हा एक प्रकारे अन्याय आहे. म्हणून आम्ही आज मागणं घेऊन आलेलो आहे की हा कायदाच रद्दबातलच केला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे हे सूत्र दिसत आहेत की मंदिर आणि आध्यात्मिक मूल्य जी आहेत मंदिरांच्यामुळे जे समाज चाललेला आहे ते पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. तर याचा सरकारने विचार केला पाहिजे. मंदिर विश्वस्तांना या संदर्भातली कोणतीही सूचना न पाठवता सुद्धा हा नियम केला, कायदा सरकार आणू पाहते आहे, हे पण चुकीचं आहे. जिथे लव जिहाद सारख्या कायद्यासाठी हजारांच्या संख्येने मोर्चे निघाले तिथे कोणत्याची मागणी नसताना सरकार प्रारूप आणून काय करते आहे, काय साध्य करत आहे, हा आमचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही मागणं घेऊन आलो की हा रद्दबातल करावा. हा अन्यायकारक कायदा आहे, मंदिर संस्कृतीवर घाला घालणारा आहे.